बारुईपूर येथे 11 वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बुधवारी टीएमसी कोलकातामध्ये रॅली काढत होती। टीएमसीची रॅली बालीगंज फाडीपासून सुरू होऊन हाजरा क्रॉसिंगपर्यंत पोहोचली होती। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीला विरोध करत चोर चोरच्या घोषणा दिल्यात आणि निदर्शनं केली। टीएमसीचा आरोप आहे की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली। रॅली ममता बॅनर्जींच्या घराबाहेर पोहोचताच गोंधळ वाढला। संतप्त ममता बॅनर्जी आपल्या घरातून बाहेर आल्या। त्यांनी लोकांना तिथून हटवण्याचं आवाहन केलं आणि हाताच्या इशाऱ्यानं गर्दीला मागे जाण्यास सांगितलं। मात्र अनेक लोक तिथेच उभं राहून मोबाईलनं व्हिडिओ बनवत राहिले। याच दरम्यान ममतांनी आपला संयम गमावला आणि एका व्यक्तीला कानशिलात लगावली। त्यानंतर 2 लोकांच्या पाठीवरही त्यांनी मारले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।